वर्गणी 7 दिवसांचा शिधा जमा करा. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा पुन्हा आक्रमक पवित्रा. मुंबईत आंदोलनाचा इशारा. शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत. दिव्यांगांचं मानधन 6,000 रुपये करावं अशी मागणी करण्यात येते आहे. मात्र सरकारने 1,000 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मानधन वाढीसाठी आंदोलन उभारलं पाहिजे. हे मानधनासाठीच नव्हे तर उद्योगाचा आणि रोजगाराचा प्रश्नही या आंदोलनाच्या माध्यमातून सुटला पाहिजे. त्यासाठी लढायचं नाही का? मग लढलं पाहिजे तर गर्दी झाली पाहिजे. येत्या 28 ऑक्टोबरला जे मुंबईत आंदोलन होणार आहे त्यासाठी तालुक्यात फिरावं लागेल. त्यामुळे सरकारला खाली खेचण्याच्या आंदोलनासाठी वर्गणी जमा करा. 7 दिवसांचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन सुरू करू असं म्हणत दिव्यांगांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू हे पुन्हा आक्रमक झालेले आहेत आणि यावेळेस त्यांनी सरकारला थेट इशारा देत मुंबईत आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. मोर्चा कुठेही असू दे, भंडाऱ्यातून 10,000 दिव्यांग बांधव सहभागी झाले पाहिजेत. आंदोलनात तुम्ही जर उपस्थित झाले तर मानधनाचा नाही तर उद्योगाचा प्रश्न आहे, रोजगाराचा आहे. ज्यांना 2 पाय आहेत, त्यांना डोळे असतील, या लोकांसाठी सरकार वेळ देत नसेल तर सरकारला खाली खेचता आलं पाहिजे. गणपतीत लोक गावात वर्गणी गोळा करतात ना, दुर्गादेवीची वर्गणी गोळा करतात, मग आंदोलनाची वर्गणी गोळा करायला काय हरकत आहे? मुंबईला आंदोलनासाठी जाणारे एका गाडीचा खर्च 10,000 ते 20,000 रुपये येत असेल तर वर्गणी गोळा करायला काय गेलं? आपण सगळ्यांनी 2-2, 5-5 किलो गहू तांदूळ गोळा केले पाहिजेत आणि 7 दिवसात आंदोलनासाठी ते सोबत घेतले पाहिजेत. आणि आंदोलनात वर्गणी दिली तर सरकार एका दिवसात हलणार आणि मग आंदोलन करायचं की नाही असा प्रश्न त्यावेळी बच्चू कडू यांनी केला. तर यावेळी उपस्थित दिव्यांगांनी सुद्धा कडूंच्या प्रश्नाला तात्पर्यानं दुजोरा दिलेला आहे. लढले पाहिजे तर गर्दी झाली पाहिजे. आता येणाऱ्या 28 ऑक्टोबरला आंदोलन आपलं आहे तेव्हा माने साहेब निवड आम्ही पाहिजे भाषण करून नाही तर तालुक्यावर फिरायला लागला आणि आम्ही दुनियामध्ये सांगितलं पाहिजे बच्चे हो भंडाऱ्यावरून 10,000 दिव्यांग मोर्चा कुठे असू दे आम्ही बाहेर निघालो. ही जर गर्दी झाली, तुम्ही जर उपस्थित झाला तर प्रश्न फक्त मानधनाचा नाही आहे, प्रश्न उद्योगाचा आहे, रोजगाराचा. ज्याला 2 पाय आहे त्याच्यासाठी, ज्याला 2 डोळे नाही या लोकांसाठी सरकारला समोर येत नसल तर सरकारला खाली खेचता आलं पाहिजे. वर्गणी घेऊन करता येईल का? लोक गणपतीची वर्गणी करता का नाही करत? गावात करतो ना. दुर्गादेवीची वर्गणी करतो का नाही करत? मानधनाची वर्गणी करायला काय झालं? जर एका गाडीचा खर्च मुंबईचा जर 10,000 रुपये 20,000 असला, आपण सगळ्या लोकांना 2-2 किलो धान्य 5-5 किलो गहू जमा केले. आपलं जेवण आपल्याला सगळं घेतलं 7 दिवसाचं आणि आमच्या यातून कायदा जे काही आपण आणणार त्याचा खर्च जर वर्गणी केला, मी सांगतोय सरकार एका दिवशी हल्ल्याशिवाय राहणार नाही. आंदोलन तुमची तयारी आहे का? काही लोक फोन करतात बच्चू याची काही सोय आहे? बच्चूचे काय कोणाचं लग्न आहे? मानधनाचा बच्चूचं मागणार आहे. आम्ही हे प्रश्न जेव्हा करतो तेव्हा याला विचारलं पाहिजे का बच्चू फक्त तुम्ही लढा, आम्ही कमी पडणार नाही हे तुम्ही धमकावून सांगितलं पाहिजे. तुम्ही जर आले तर बच्चू कडून मेला तरी तर कमी पडणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.